आत्महत्येच्या घटनेनं सोलापूर हादरला आहे। सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केली आहे। विवाहितेची आत्महत्या की हत्या, नातेवाईकांकडून मात्र सवाल उपस्थित केला जातोय। मोहोळ तालुक्यात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचं पाऊल उचललंय। चिंचोली MIDC येथे राहणाऱ्या विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे असा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। गळफास लावून आत्महत्या केल्याचं बनाव असल्याचं नातेवाईकांकडून आरोप केला जात आहे। धक्कादायक म्हणजे विवाहित महिला गरोदर असल्याची नातेवाईकांकडून माहिती समोर येते। या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात सासरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। विवाहितेच्या आत्महत्येच्या घटनेनं आता सोलापूर हादरला आहे। सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केल्याची माहिती त्या अगोदर सुद्धा 2 केसेस झालेले होते। मुलींना असा त्रासाला कंटाळून एक वेळेस औषध पिलेली होती, तो पण दवाखान्यामध्ये ॲडमिट होऊन तिचा पण PCO रिपोर्ट आहे। त्याच्या अगोदर एकदा महिने त्रास केल्यानंतर महिला विनंतीकडे केस केलेला होता, तो पण इथं वळसे ह्या पोलीस स्टेशनला पण तो फिर्याद आलेली आहे। एवढा हा त्रास दिलेला आहे। आणि ज्या मुलीनं फाशी घेतली त्या मुलीचं बाळ आहे, 3 वर्षाचं मुलगी आहे ती, आणि पोटामध्ये 3 महिन्याचं बाळ आहे। त्याचं सुद्धा मॅडमनी इथल्या सगळं ते रिपोर्ट वगैरे घेतलेले आहेत की अशी घटना घडलेली आहे। साहेब, हा जर केवळ झालेला हा अन्याय आहे आणि ह्या लोकांनी ही क्रूर हत्या केलेली आहे। ही फाशी नाही किंवा आत्महत्या नाही, ही केवळ ही केलेली हत्या आहे। त्याच्या आम्हाला न्याय मिळावा, दाद मिळावा एवढीच आम्ही सगळ्या मीडियाच्या वतीनं सगळ्यांना विनंती करतो। ही आमची कळकळीची विनंती आहे साहेब। आपले प्रतिनिधी वसीम अत्तर आपल्यासोबत जोडलेले आहेत। वसीम, वैष्णवी हगवणे हे प्रकरण आता ताजं असतानाच सोलापूरमधील ही धक्कादायक घटना समोर येते। सासरच्या छळाला कंटाळून या विवाहितेनं आत्महत्या केलेली आहे। ही विवाहित जी महिला होती जिने आत्महत्या केली ती गरोदर असल्याची सुद्धा माहिती समोर येते। काय प्रक्रिया आता पोलीस स्थानकामध्ये सुरू आहे? अनिल, निश्चित पाहिलं गेलं तर हुंडा प्रकरणावरून हगवणे जे आहे ते प्रकरण हे ताजं असताना सोलापुरात देखील जे आहे ते धक्कादायक प्रकरण जे आहे ते घडलेलं आहे। विवाहित महिला जी आहे ते सोलापूरच्या चिंचोळी या ठिकाणी जे आहे ते तिनं राहत होते आणि सासरच्या मंडळीकडून वारंवार त्रास होत असल्याने जे आहे ते तिनं आत्महत्या केल्याचा जे आहे तो प्राथमिक माहिती जी आहे ते समोर आलेली आहे। आशा राणी भोसले असं जे आहे ते या विवाहित महिलेचं नाव आहे आणि ती महिला जी आहे ते 3 महिन्याची गरोदर देखील होती असं जे आहे तो नातेवाईकांकडून जे आहे ते माहिती आलेली आहे। या संदर्भात सासरच्या मंडळीनं वारंवार त्रास दिला देखील जे आहे ते असं देखील जे आहे ती माहिती नातेवाईकांनी दिलेली आहे। या संदर्भात रात्री उशिरापर्यंत जे आहे ते मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये जे आहे तर सासर मंडळीच्या विरोधात गुन्हा दाखल जे आहे ते करण्याची प्रक्रिया सुरू होती। मात्र जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत जे आहे ते मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी देखील माहिती जी आहे ती यावेळी नातेवाईकांनी दिलेली आहे। नक्कीच, धन्यवाद वसीम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।